कार सॅनिटोरियमच्या मुख्य गेटसमोर येऊन थांबली. विक्रांत कारमधनं उतरला. सलाम साहेब. भोलाराम पुढे येत म्हणाला. अरे भोलाराम, तू तू इथे काय करतोयस? तुमचीच वाट बघत होतो साहेब. साहेब सामान वगैरे? हां, या बाटल्या आणि सिगरेट्स आहेत. तू पुढे हो, मी आलो. भोलारामनी त्याच्या हातातल्या बाटल्या आणि सिगरेटचा पॅक घेतला आणि तो जवळजवळ धावतच कॉटेजच्या दिशेनं गेला. साहेब आल्याचं मेमसाबला कधी सांगतोय असं त्याला झालं होतं. तोपर्यंत ड्रायव्हरसुद्धा कारमधनं बाहेर आला होता. हे बघ, तू आता जेवूनच जा. हां. नाही नको सर, मला लगे परत जायला पाहिजे चंडीगडला. निर्मल साहेबांना माझी कधी गरज भासू शकते. तू एक अप्रतिम ड्रायव्हरच यात शंका नाही बरं का. मी स्वतः जरी ड्रायव्हिंग केलं असतं तरी मला इथे पोचायला 10 वाजले असते. तू जवळजवळ तासभर आधी मला पोचवलं आहेस. हे घे. विक्रांतनी आपल्या पर्समधनं 100 रुपयांची एक नोट काढली, त्याच्यापुढे धरली. हे काय सर? अरे तुझं बक्षीस. मी तुम्हाला इथे वेळेत आणून पोचवलं हे माझं बक्षीस आहे. ते आहे रे, तरीही हे ठेव. नाही, निर्मल साहेब नाराज होतील. घाबरू नकोस, मी तुझ्या निर्मल साहेबांपेक्षाही मोठा साहेब आहे आणि ते नाराज होणार नाही याची खात्री मी देतो. ड्रायव्हरनी सलाम करून काहीसं संकोचत विक्रांतच्या हातातली नोट घेतली. माझी कार कुठे दिसत नाही आहे? निर्मल म्हणाला होता माझी कार इथे पोचवायची व्यवस्था करतो. विसरले असतील ते. मग आठवणीने सांग, सकाळी 11पर्यंत कार इथे पोचवायची व्यवस्था कर म्हणावं. मला उद्या 2 वाजता सिमल्याला निघायचं आहे. येस सर. चांगला शिकलेला वाटतोयस. सर मी BA आहे. गुड. तुझं ड्रायव्हिंग फार सफाईदार आहे. मर्सिडीजसारखी गाडी याप्रमाणे फक्त तूच चालवू शकतोस. थँक्यू सर. गुड नाईट सर. ड्रायव्हरने पुन्हा एकदा विक्रांतला सलाम ठोकला, गाडी स्टार्ट केली आणि विक्रांत कॉटेजच्या दिशेनं चालायला लागला. मेमसाब, मेमसाब. भोलारामचा श्वास फुलला होता. जवळजवळ धावतच आल्यामुळे त्याला दम लागला होता. सुमेधाची नजर त्याच्याच वाटेकडे लागून राहिली होती. त्याच्या हातातल्या व्हिस्कीच्या बाटल्या आणि सिगरेटचं पॅक बघून विक्रांत आल्याचं तिला समजलं. मनोमन ती खुश झाली, तरीही मनातला आनंद चेहऱ्यावर दिसून न देता ती फक्त हुंकारली. मेमसाब, साहब आले. मला माहिती होतं ते नक्की येतील. सुमेधा म्हणाली. नकळत तिचा हात आपल्या गळ्यातल्या मंगळसूत्राकडे गेला. पण मेमसाब, साहेब दुसऱ्या कारमधनं आलेत. अरे त्यांच्याकडे 2-3 कार आहेत. मग यावेळी ड्रायव्हर आहे बरोबर. अच्छा. विक्रांत कुठल्या तरी मित्राची कार घेऊन आला असावा हे तिच्या लक्षात आलं. तो कुठे राहणार? तुझ्याबरोबर. त्याचं जेवण बनवावं लागेल. हो मग बनव ना. तिचं अवघं लक्ष आता विक्रांतच्या येण्याकडे लागलं होतं. हे सामान कुठे ठेवू? हातातल्या बाटल्या आणि सिगरेटकडे तिचं लक्ष वेधत भोलारामने विचारलं. ठेव इथे हॉलमध्ये. आज ते इथेच बसून पिणार? हो. मग मी ग्लास आणून ठेवतो. सोडा आणू? नाही नको, ते पाणी घालून पितात. मग पाण्याचं जग भरून ठेवतो. भोलाराम आत निघून गेला. सुमेधा अजूनही पॅसेजमधल्या खुर्चीवरच बसून राहिली होती, पण तिचे डोळे मात्र कॉटेजकडे येणाऱ्या रस्त्याकडे लागले होते. विक्रांत अजून कसा आला नाही. भोलारामला पुढे पाठवून तो कुठे गेला? भोलाराम म्हणाला ड्रायव्हरही बरोबर आहे. ड्रायव्हरची व्यवस्था तर करायला गेला नाही. सुमेधा स्वतःलाच प्रश्न विचारत होती मनातल्या मनात, आणि विक्रांतचं स्वागत कसं करायचं हेही ती ठरवत होती. त्याने आपल्याला एवढी वाट पाहायला लावली. हे वाट पाहणं किती जीवघेणं होतं हे त्याला समजायला हवं. आपली नाराजी त्याला कळायलाच हवी. सुमेधा असं मनातल्या मनात ठरवत असताना कॉटेजकडे येणाऱ्या रस्त्यावरच्या अंधुक प्रकाशात एक मानवी आकृती पुढे पुढे येत असल्याची तिला दिसली. तो विक्रांतच आहे हे आणखीन कोणी सांगायची गरजही नव्हती. नकळत सुमेधाच्या छातीत धडधडायला लागलं. खरं तर ते असं एखाद्या नवथर प्रेयसीसारखं आपलं का व्हावं हे तिला कळत नव्हतं. वयाच्या ह्या वळणावर ही हुरहुर, ही उत्कटता योग्य आहे का अयोग्य आहे हेही तिच्या लक्षात येत नव्हतं. पण विक्रांतला येताना बघून तिची तशी अवस्था झाली एवढं मात्र खरं. क्षणभर सुमेधाच्या मनात आलं उठून आत निघून जावं, पण का कोण जाणे ती तसं करू शकली नाही. आकृती हळूहळू जवळ येत गेली. तीच रुबाबदार पुरुषी चाल, मोजून मापून टाकलेलं प्रत्येक पाऊल, सुदृढ शरीर, शरीराला साजेशी उंची. शेवटी ती आकृती आणखीन जवळ आली. अगदी तिच्याजवळ, तिच्यासमोर. हॅलो. विक्रांत तिच्याकडे बघून हसून म्हणाला.
हां. सुमेधा नुकती हुंकारली. हे काही हॅलोचं उत्तर नाही. केवळ हॅलोचं हेच उत्तर आहे. याचा अर्थ तू माझ्यावर नाराज आहेस? मला नाराज होण्याचा अधिकार काय आहे? मला आत या असं म्हणणार नाहीस? दरवाजा उघडा आहे, पण घर तुझं आहे. तुझ्या घरात परवानगी न घेता घुसण्याचा मला काय अधिकार? ओह, तुम्ही म्हणजे ना. तू इथे केव्हापासून उभी आहेस? 6 वाजल्यापासून. 6 वाजल्यापासून? तुम्ही वाट पाहायला लावणार याची कल्पना असती तर 4 वाजल्यापासून उभी राहिले असते. ओके ओके, आय एम सॉरी. आता जरा तुझ्या नाकावरचा राग दूर करशील का? तुमच्यावर रागवायला मी कोण आहे? हे बघ, बाकीचं आपण नंतर बोलू. माझा घसा अगदी कोरडा पडलाय, त्याला जरा ओला करू दे. डॉक्टर आहुजांची कॉटेज समोर आहे. सुमेधा, मला कल्पना आहे, मी तुझा अगदी अंत पाहिलाय. मी तुझा गुन्हेगार आहे, दोषी आहे. तू जी शिक्षा देशील ती मला मान्य आहे. पण जरा आत तर चलशील? इथे थंडी आहे आणि माझ्या अंगावर कोट किंवा स्वेटरही नाही आहे. प्लीज. सुमेधा विरघळली. तसंही त्याच्याशी इतक्या रुक्षपणे वागण्यानं तिलाच वेदना होत होत्या. तुम्ही माझ्या कॉटेजमध्ये बसून पिणार? का नाही? या. दोघेही हॉलमध्ये आले. बोलारामनी सगळी तयारी अगदी जय्यत करून ठेवली होती. टिपॉयवर व्हिस्कीची बाटली, सिगरेटचं पाकिट, पाण्यानं भरलेला जग आणि ग्लास ठेवला होता. ते बघितलं आणि विक्रांत खुश झाला. तुझी परवानगी असेल तर बसू. आता मला आणखीन लाजवू नका. तुझा अपराधी आहे म्हणून विचारलं. खरोखर तुम्हाला असं वाटतं? मला शंका आहे. म्हणजे अजून तुझा राग गेला नाही तर. पण मला एवढा उशीर का झाला हे समजल्यावर तुझा राग नक्की जाईल. विक्रांत खुर्चीवर बसला. सुमेधाही समोरच्या खुर्चीत बसली, काही न बोलता. पेक तयार करणार नाहीस का? येतानाच तुम्ही 1-2 पेक प्यायलेले दिसताय. आता माझी काय गरज आहे? ओके. विक्रांतनी एक सुस्कारा सोडला. त्यांनी स्वतःच मग ग्लासात व्हिस्की ओतली, पाणी मिसळलं आणि ग्लास उचलून तोंडाला लावला. अर्धा अधिक ग्लास रिकामा केला, खाली ठेवला. मग एक सिगरेट शिलगावत तो काहीशा विनवणीच्या स्वरात म्हणाला, सुमेधा प्लीज, अशी एकदम गप्प राहू नकोस, काहीतरी बोल. अचानक सुमेधा उठून उभी राहिली. हे काय? तू कुठे चाललीस? विक्रांतनी काहीसं गडबडून जात विचारलं. बाथरूम. आणि सुमेधा बाथरूमच्या दिशेनं गेली. बोलाराम फ्राय केलेले मटणाचे पीस एका डिशमध्ये घेऊन आला. डिश टिपॉयवर ठेवत त्यांनी विक्रांतला विचारलं, साहेब, एवढा वेळ कुठे थांबला होतात? कार खराब झाली होती का? नाही रे, मेमसाहेब तुमची 4 वाजल्यापासून वाट बघत होत्या. संध्याकाळचा चहासुद्धा घेतला नाही. मी चहाबरोबर खाण्यासाठी सामोसे बनवले होते, पण त्यांनी काही खाल्लंही नाही. जेवण तयार झाल्यावर मी त्यांना विचारलं, जर साहेब आलेच नाही तर एवढ्या अन्नाचं काय करायचं? तर म्हणाले, रस्त्यावर फेकून दे. विक्रांतनी उरलेला ग्लास रिकामा केला. मग सिगरेटचा कश घेत म्हणाला, आज थंडी जरा जास्तच आहे आणि तुम्ही कोट नाही घातला. अरे 4 वाजेपर्यंत परत येईन या हिशोबाने मी गेलो होतो ना. बोलाराम आणखीन काहीतरी बोलणार होता तेवढ्यात सुमेधा बाहेर आली. विक्रांतनी पाहिलं, सुमेधाचे डोळे लाल झाले होते. जणू काही ती रडून आली होती. ते लपवण्यासाठी का काय तिने पुन्हा मेकअप केला होता. येऊन पुन्हा ती आपल्या खुर्चीत चुपचाप बसली. मेमसाहेब, तुमच्यासाठी काही आणू? नाही, नको. 1 कप कॉफी? नको. सुमेधा, बोलारामचं मन राखण्यासाठी 1 कप कॉफी पी. बोलाराम, जा मेमसाहेबसाठी कॉफी घेऊन ये. नको म्हटलंय ना. माझंही ऐकणार नाहीस? पुन्हा तोच हट्टीपणा. तू तर म्हणाली होतीस आपल्या हट्टी स्वभावाला तू आता मुरड घातली आहेस. मग? सुमेधानं स्वतःला सावरलं. काही न बोलता ती विक्रांतकडे पाहायला लागली. मेमसाहेब, कॉफी आणू? ठीक आहे, आण. विक्रांतनं गालातल्या गालात स्मित केलं आणि म्हणाला, मला माहिती आहे तू अजूनही नाराज आहेस. मी कशाला नाराज होऊ? बाथरूमला जाण्याच्या निमित्तानं तू पोटभर रडून आली आहेस ना. तुम्हाला काय त्याचं? सुमेधा, सगळं काही अचानक झालं. मी बरोबर 4 वाजेपर्यंत परत यायचं ठरवलं होतं, पण आणि आत्ता 4 वाजले. नाही, आता 8:40 झाली आहेत. तिच्या उपहासात्मक बोलण्याकडे दुर्लक्ष करत विक्रांत म्हणाला, तुमची कार कुठे? चंडीगडला.
आणि ज्या कारनी तुम्ही आलात ती कोणाची आहे? निर्मलची. भोलाराम म्हणत होता ड्रायव्हरही आहे बरोबर, त्याच्या राहण्याची व्यवस्था करायला हवी. नाही, त्याची काही आवश्यकता नाही आहे, तो लगेच परत गेला आहे. का? कारण तो निर्मलचा ड्रायव्हर होता आणि निर्मलला कारची आणि ड्रायव्हरची गरज भासू शकते. तुम्ही आता चंडीगडहूनच आलात ना, का आणखीन कुठे गेला होतात? तुमची कार नादुरुस्त झाली? नाही. मग निर्मलच्या कारनी का आलात? मी आत्ता दिल्लीहून आलो आहे, विक्रांत शांत स्वरात म्हणाला. दिल्लीहून? सुमेधा विस्फारलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत राहिली. हो सुमेधा, मी दिल्लीहून आलो आहे, म्हणून मला इथे पोचायला एवढा वेळ लागला. यासाठी मी तुम्हाला चंडीगडला जाऊ द्यायला तयार नव्हते. मला माहिती होतं चंडीगडला गेलात की तुम्हाला दिल्लीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. सुमेधा कपाळावर आठ्या घालत म्हणाली. तेवढ्यात भोलाराम कॉफी घेऊन आला. भोलाराम, ते समोसे केलेत ना, ते जरा घेऊन ये. कोणते समोसे? माझ्याकडे दिव्य दृष्टी आहे. आज चहाबरोबर खाण्यासाठी भोलारामनी समोसे बनवले होते ना. ही काय समोसे खायची वेळ आहे का? आता जेवायची वेळ झाली आहे. हे बघ, जेवण आपण नंतर आरामात करू. आज दिवसभरात मी काहीही खाल्लेलं नाही आहे. केवळ येता येता कारमध्ये 2 पेग व्हिस्की प्यायलोय तेवढीच. म्हणजे दुपारी लंच नाही घेतला? घेण्याचा विचार होता पण नाही जमलं. का? चंडीगडला हॉटेल नाही का सगळे हॉटेलवाले संपावर गेले होते? हॉटेल्स आहेत, ती उघडी होती, पण मला नाही जमलं. सुमेधाच्या सगळ्या प्रश्नांना सरळ आणि शांतपणे उत्तर द्यायचं विक्रांतने ठरवलं होतं. भोलाराम, समोसे घेऊन ये. आणतो की. लंच का नाही घेतला? सांगतो, आधी माझ्याकडे बघून जरा हस, म्हणजे सांगायला जरा उत्साह येईल. सुमेधा हसली नाही, नुसती त्याच्याकडे पाहत राहिली. अरे खरंच की, मी विसरलो, तू आत्ता कुठे रडून आली आहेस नाही का, मग लगेच हसणार कशी तू? ओके, तर काय सांगत होतो? मी चंडीगडला पोचलो, व्हिस्की आणि सिगरेटचे पॅक खरेदी केले. मग लंच घेण्यासाठी रेस्टॉरंट शोधत होतो, तर त्याच रस्त्यावर निर्मलचं ऑफिस होतं. आलोच तर त्याला भेटावं म्हणून त्याच्या ऑफिसात गेलो. काही वेळ त्याच्याशी गप्पा मारल्या. मग त्याला घेऊन लंचसाठी बाहेर पडणार, तेवढ्यात अचानक डोक्यात आलं दिल्लीला फोन करावा आणि ऑफिसची हाल हवाल विचारावी. मग दिल्लीला फोन केला तर सोधीनी, म्हणजे दिल्ली ऑफिसच्या मॅनेजरनी सांगितलं, ज्या ऑर्डरसाठी मी गेले 3 महिने प्रयत्न करत होतो ती ऑर्डर मिळाली आहे, फक्त माझ्या सहीसाठी सगळं काम अडलं आहे. सोधी म्हणाला, सर अर्ध्या तासासाठी तरी ऑफिसला येऊन जा. मी त्याला सांगितलं की मी सोमवारच्या आत येऊ शकणार नाही. पण तो म्हणाला, माझी सही नसेल तर ती ऑर्डर कॅन्सल होऊ शकते. आणि ऑर्डर तब्बल 25 लाखांची होती. मी माझ्या कारने दिल्लीला जाऊन परत यायचं म्हटलं असतं तर इथे पोचायला मला जवळजवळ रात्रीचे 11 वाजले असते. म्हणून मग निर्मलने आपली मर्सिडीज कार आणि ड्रायव्हर मला दिला. ड्रायव्हर हुशार होता, 120 किलोमीटर वेगात कार चालवत होता. 120 किलोमीटर वेगात? हो, पण 120 किलोमीटर वेग म्हणजे कमी नाही. जर काही झालं असतं तर? सुमेधा, अगं ती मर्सिडीज होती, शिवाय ड्रायव्हरही कुशल होता. त्यांनी 4-4:30 वाजता मला दिल्लीत पोचवलं. अर्ध्या तासात सगळं काम आटोपून आम्ही परत निघालो. इथे पोचण्यासाठी मी एवढा अधीर झालो होतो की ती बेचैनी दूर करण्यासाठी मी कारमध्ये 2 पेग प्यायलो. कधी एकदा इथे पोचतोय असं मला झालं होतं. तू माझी वाट बघत असशील याची मला कल्पना होती. एवढा मोठा धोका तुम्ही पत्करला? धोक्यापेक्षा भुकेची जाणीव जास्त तीव्र होती. भोलाराम कुठे जाऊन बसला? थांबा, मी बघते. अजून तो समोसे घेऊन का नाही आला? तू कशाला जातीयेस? बस, मी आता इथे पोचलो आहे ना. आता थोडाफार उशीर झाला तरी काही बिघडत नाही. संपूर्ण रात्र आता आपलीच आहे. तुला आठवतं आहे ना, लग्नानंतर आपण पहाटे 4-4 वाजेपर्यंत गप्पा मारत बसायचो. आजची रात्र तशीच समज. आज पहाटे 4पर्यंत आपण गप्पा मारत बसू. स्वतः विक्रांतनेच लग्नानंतरच्या त्या रात्रीची आठवण काढल्यामुळे सुमेधा मनोमन खुश झाली. भोलाराम समोसे घेऊन आला. किती वेळ लावलास रे? ताजे बनवले. अरे मगाचे बनवले होते ते गरम करून आणायचे. बरं असू दे. आणखीन काही हवंय? नको. भोलाराम गेल्यावर विक्रांतने एक समोसा उचलला, तोंडात घातला. माझं एक ऐकाल? रिकाम्या पोटी जास्त पिऊ नका. रिकाम्या पोटी कुठे आहे? हे काय समोसे खातोय ना? आज तर मी तब्येतीत प्यायचा विचार करतोय.
हा ग्लास संपल्यावर आपण मंकी पॉईंटला जाऊ. तिथून परत आल्यावर वाटलं तर आणखीन 2 पेग घेईन, मग जेवण करू. कशी वाटते कल्पना? एवढ्या रात्रीचं जायचं मंकी पॉईंटला? काय हरकत आहे? शिवाय मी तुला प्रॉमिस केलं होतं. प्रॉमिस म्हणजे प्रॉमिस. असू द्या हो, नंतर कधीतरी जाऊ. मी तुला नाराज करू शकत नाही सुमेधा. मी नाराज नाही आहे. कसा विश्वास ठेवायचा? काय केलं म्हणजे तुमचा विश्वास बसेल? फार काही नाही, चेहऱ्यावर थोडं हसू आणून दाखव. यावेळी मात्र सुमेधा हसली. तिचे पांढरे शुभ्र दात चमकले. चेहऱ्यावर एक मोहक गोडवा आला. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. आता मी काही गर्ल नाही राहिले. माझ्या दृष्टीने आज तर तू गर्लच आहेस. छोट्या छोट्या गोष्टींनी नाराज होणारी, रुसणारी. हो का? सुमेधा लटक्या रागानं म्हणाली. हां, तर मी काय म्हणत होतो, तुम्ही तुमची कार चंडीगडमध्ये ठेवून आलात. हां, आणि निर्मलला सांगून आलो कार इथे पाठव, पण काहीतरी अडचणीमुळे त्याला ते शक्य झालेलं नसावं. त्यांनी कार जर इथे पोचवली असती तर तुला सगळ्याचा उलगडा झाला असता आणि माझी वाट बघत असं ताटकळत बसायला लागलं नसतं. जाऊ द्या हो, झालं ते झालं. आणि हे काय, तुम्ही एकच समोसा खाल्लात? आणखीन घ्या. नाही, आता पहिल्यांदा तू खा. माझ्यासाठी तू संध्याकाळचा चहासुद्धा घेतलेला नाही आहेस. आणि सगळं जेवण रस्त्यावर फेकून द्यायला निघाली होतीस. रस्त्यावर फेकलं असतंस तर मग माझं काय झालं असतं? दिवसभर उपाशी होतो आणि रात्रीसुद्धा उपाशी झोपायला लागलं असतं. हा भोलाराम तुम्ही आल्यापासून फार बोलायला लागलाय. पण सुमेधा, एवढा हट्टीपणा तू का केला होतास? तुम्हाला नाही समजणार ते. मग समजावून सांग. सुमेधा क्षणभर काही बोलली नाही. मग एकदम आवेगात म्हणाली, तुम्ही मला तुमच्या आयुष्यातून दूर केलं होतं, तरीही तुमच्या मनातला एक कोपरा माझ्यासाठी राखीव आहे असं मी समजत होते. पण आज जर तुम्ही आला नसतात तर माझी ती समजूत किती चुकीची होती हे मला कळलं असतं. मग माझ्या या 10 वर्ष वाट पाहण्याला काही अर्थच उरला नसता. ज्या आशेवर मी तग धरून उभी होते ती आशाच संपुष्टात आल्यावर मी कोलमडून गेले असते. ज्याला तुम्ही माझा हट्ट समजताय तो हट्ट नाही आहे, माझ्या जगण्याचा आधार आहे तो. विक्रांत गप्प राहिला. सुमेधाही मनातलं बोलून गेल्यावर एकदम गप्प झाली. काही वेळ हॉलमध्ये निशब्द शांतता भरून राहिली. कसला विचार करताय? शेवटी सुमेधानंच त्या शांततेचा भंग केला. विक्रांत एकदम भानावर आला. मी काही चुकीचं बोलले का? नाही. मग? सुमेधा, तुझ्या भावना मी समजू शकतो, पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येत नाही आहे. 10 वर्षांचा दुरावा तू एका दिवसात कसा काय दूर करू शकतेस? तोच प्रयत्न करतेय मी. सुमेधा आपल्या गळ्यातल्या मंगळसूत्राशी खेळत म्हणाली. विक्रांतच्याही ते लक्षात आलं. तो आणखीन गंभीर झाला. त्याच गंभीर स्वरात म्हणाला, सुमेधा, मीही हाडामांसाचा एक माणूस आहे. मलाही भावना आहेत. मलाही वाटतं कोणीतरी प्रेमाचं माणूस आपल्याजवळ असावं, त्याने आपल्यावर प्रेम करावं. पण केवळ प्रेमालाच मी सर्वस्व मानत नाही. माझं काम जेव्हा मला बोलवतं तेव्हा तिकडे दुर्लक्ष करणं मला शक्य नसतं. मान्य आहे. पण माणूस 24 तास केवळ व्यवसायाचाच विचार करत नाही. चुकतीयस तू. तू कधी एखाद्या शेअर ब्रोकरला पाहिलं? शेअर ब्रोकर? ज्याला आपण मराठीत सट्टेबाज म्हणतो. नाही हो. ते रात्रीसुद्धा टेलिफोन उश्याला घेऊन झोपतात. 24 तास त्यांच्या डोक्यात व्यवसायाचाच विचार असतो. आणि मग शेवटी वेडे होतात. हे बघ, हा ज्याचा त्याचा दृष्टिकोन आहे. पण सट्टा हेच त्यांचं प्रेम असतं. ते जगतात त्याच्यासाठी, मरतातही त्याच्यासाठी. त्या मानाने मी फार सोबर आहे. निदान उश्याला टेलिफोन घेऊन झोपत तरी नाही. एक विचारू? विचार की. विक्रांतने ग्लास उचलला, तोंडाला लावला. शहरातलं धावपळीचं आयुष्य आणि इथलं शांत वातावरण यात तुम्हाला काही फरक जाणवला? अर्थात जाणवला. कोणत्या प्रकारचा फरक जाणवला? आता नेमक्या शब्दात तर मला त्याची व्याख्या करता येणार नाही, पण एवढंच म्हणेन की फरक आहे. म्हणूनच या क्षणी मी इथे आहे. तसं नसतं तर 120 किलोमीटर वेगानं कार चालवायला ड्रायव्हरला सांगितलं नसतं. आज रात्री दिल्लीतच थांबून उद्या येऊ शकलो असतो मी. म्हणजे फरक आहे हे तुम्हाला मान्य आहे? हो. इथल्या वातावरणात एक वेगळ्याच प्रकारची शांती आहे.
मनातली बेचैनी, अस्वस्थता दूर करण्याचं सामर्थ्य आहे. कारण शहरासारखं पैशानं दूषित झालेलं वातावरण इथे नाही आहे आणि पैशाशिवाय जगणं अशक्य आहे. विक्रांत ग्लास रिकामा करून खाली ठेवत म्हणाला, तुमच्याशी वादविवादात मी कधी जिंकूच शकत नाही. प्रश्न जिंकण्याचा किंवा हारण्याचा नाही आहे सुमेधा, एकमेकांना समजवून घेण्याचा आहे. तोच प्रयत्न गेली 10 वर्ष करतीये आणि त्यात अजून तुला यश आलं नाही. कशावरून? माझ्यावरच्या रागापायी संध्याकाळी चहा प्यायली नाहीस, सगळं अन्न रस्त्यावर फेकून द्यायला निघालीस त्यावरून. निर्मलनं तुमची कार पाठवून दिली असती किंवा तुम्ही 7:15 येणार हे माहिती असतं तर तसलं काहीच मी केलं नसतं. हां, ती माझी चूक होती हे मी मान्य करतो, पण मी काही जाणीवपूर्वक ते केलं नाही. माहिती आहे मला. मग आता माझ्यासाठी एक पेग बनव. सुमेधानं पेग बनवून ग्लास त्याच्यासमोर धरला. उद्या आपल्याला सिमल्याला जायचं आहे, लक्षात आहे ना? हो, 2-2.5 तासांचा रस्ता. आपण 3 वाजता निघालो तरी वेळेवर पोचू. बरं, मग मंकी पॉईंटला जायचं काय करायचं? तुम्ही माझ्या हातचा आणखीन एक पेग घ्या, मंकी पॉईंट स्वतःहून इथे येईल. तुला काय वाटतंय मी नशेत बोलतोय? अगं, तुला दिलेलं प्रॉमिस पाळण्यासाठी मी म्हणतोय. तुम्ही परत येण्याचा दिलेला शब्द पाळलात ना, हेच माझ्यासाठी खूप आहे. माझी आता कसलीही तक्रार नाही. तक्रार तर तू 10 वर्षांपासून करतेच आहेस आणि 10 वर्ष मी गप्पही राहिलेली आहे. विक्रांत पुन्हा निरुत्तर झाल्यासारखा गप्प झाला. तुम्ही असे मधूनच गप्प का होताय? अगं, तू बोलतेसच असं काही की माझ्याकडे त्याचं काही उत्तरच नसतं. मी चुकीचं बोलले का? नाही, तू फक्त टोमणा मारला. मी आणि तुम्हाला टोमणा? भलतंच काय बोलताय? सुमेधा, ध्यानीमनी नसताना अचानक आपण 10 वर्षांनी असे इथे भेटलोय, पण या 3 दिवसात असं वाटायला लागलंय जणू आपण कधी वेगळे झालोच नव्हतो. तू आजही पूर्वीसारखी हट्टी आहेस, आजही तशीच तक्रार करतीयस, आजही पूर्वीसारखीच आपला अधिकार गाजवू पाहतीयस. नाही हं, मुळीच नाही. तर मग मी अजूनही तुला समजू शकलेलो नाही असंच म्हणायला पाहिजे. पण तसं असतं तर मी आज इथे नाही, दिल्लीत असतो. त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. हे शब्द सुमेधाचे नाही आहेत, ऑफिसमधल्या सेक्रेटरीचे आहेत, दुरावा दाखवणारे. मलाही तुम्हाला तेच म्हणायचं आहे, तुम्ही आपल्या मनातलं ओठावर का आणत नाही? ती सवय लहानपणापासूनची. आता ती एवढ्या सहजासहजी बदलली कशी जाईल? का नाही जाणार बदलली? अरे, आपण तर वाद घालायला लागलो, जसं काही आपण पती-पत्नी आहोत. आज नाही होत, एकेकाळी तर होतो. सुमेधा, तू कधी हारू शकत नाहीस आणि तुम्ही कधी झुकू शकत नाही. आणखीन कसं झुकायला हवं? माझं या क्षणी इथे तुझ्या जवळ असणं हेच सिद्ध करत नाही आहे का की मी केवळ तुझ्यासाठी इथे आलो आहे? विक्रांत? सुमेधानं डोळे मिटून घेतले. काय झालं? हे शब्द सकाळीही तुम्हाला आठवावेत म्हणून मी देवाची प्रार्थना करत होते. हे बघ, मी नशेत जे काही बोलतो ते सगळं मला सकाळीसुद्धा आठवत असतं. विक्रांत गंभीर स्वरात म्हणाला, जेवणार कधी? अगं, जेवू की सावकाश, एवढी काय घाई आहे? वाजले किती माहिती आहे? किती का वाजेना, आज वेळेचं भान ठेवायचं नाही असं मी ठरवलं आहे. 11:30 वाजलेत, म्हणजे अजून बरीच रात्र बाकी आहे. दिवसभर तुम्ही काही खाल्लेलं नाही म्हणून म्हणत होते. ओके, एवढा पेग संपला की जेव. मला कल्पना आहे तू संध्याकाळचा चहासुद्धा घेतलेला नाही आहेस, तुलाही भूक लागलेली असेल. मला माझी काळजी नाही आहे, तुमची आहे. विक्रांतनं उरलेली व्हिस्की संपवली, ग्लास खाली ठेवला आणि मग अचानक सुमेधाकडे बघत तो म्हणाला, थोडा वेळ आपण बाहेरच्या पॅसेजमध्ये उभं राहूया. बाहेर? हो, पण बाहेर थंडी असेल. तुझ्याकडे दुसरी एखादी शाल असेल तर दे. सुमेधा मान डोलावत बेडरूममध्ये गेली, वॉर्डरोबमधनं शाल घेऊन आली आणि विक्रांतच्या खांद्याभोवती टाकली. विक्रांत खुर्चीतनं उठला. क्षणभर त्याचा तोल गेल्यासारखा झाला. सुमेधाने त्याला आधार दिला. दोघेही हॉलमधून पॅसेजमध्ये आले. खरंच की इथे खूप थंडी आहे. विक्रांत खांद्यावरची शाल आणखीन लपेटून घेत म्हणाला, असणारच, निम्मी रात्र उलटून गेली आहे. पण चांदण्या बघ ना, अजूनही जागे आहेत. आकाशात विखुरलेल्या चांदण्यांकडे बघत तो म्हणाला,
खरंच सुमेधा, रात्र ही एवढी सुंदर असते हे आज पहिल्यांदा मला समजतंय. आपल्या डोक्यावर आकाश असतं हेच मी विसरून गेलो होतो. सुमेधा नुसती हुंकारत गप्प राहिली. या क्षणी आणखीन काही बोलून त्याचा आनंद हिरावून घ्यावा असं तिला वाटत नव्हतं. श्रोते हो, हा होता 9वा भाग सुरेश वैद्य लिखित वळणावरचं वय या कादंबरीचा. या कादंबरीचा 10वा भाग उद्या ऐकूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.